असं म्हणतात, राजकारणात कोणीच कायमचा मित्र नसतो आणि कोणीच कायमचा शत्रू नसतो. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ही मन तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे. कालपर्यंत एकमेकावर आग पाखड करणारे आता पडद्यामागे चर्चा करत आहेत आणि जे सत्तेचा गोडवा एकत्र चाकत आहेत त्यांच्यात आता वादाच्या ठिणग्या उडत आहेत. महायुतीचे दोन भक्कम आधारस्तंभ म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. पण आता या दोन्ही नेत्यांमधील दुरावा वाढत असल्याची दाट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आणि यातील सर्वात मोठा राजकीय भूकंप म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मातोश्री यांची पुन्हा वाढणारी जवळीक. आपण पाहणार आहोत की मध्यरात्री मातोश्रीवरून असा कोणता फोन गेला ज्याने शिंदे गटाचे धाबेदन आणले. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीत नक्की कोणती धुसफूस सुरू आहे. बच्चू कडू यांना सोबत घेऊन शिंदे गट 2019 साठी काय डाव रचतोय आणि या सगळ्यावर भाजपची रणनीती काय आहे. चला तर या राजकीय घडामोडीचे सविस्तर विश्लेषण करूया. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलम मध्ये आपले स्वागत आहे. या नव्या राजकीय वादाची सुरुवात झाली ती मुंबईतून सुधार समितीच्या बैठकीवरून. सुधार समिती म्हणजे अशी जागा जिथे शहराच्या विकासाचे आणि हजारो कोटींचे प्रस्ताव मंजूर केले जातात. अलीकडेच या समितीच्या 7 प्रस्तावावरून मोठा वाद निर्माण झाला. आमदार आदित्य ठाकरे यांनी एक अत्यंत आक्रमक पत्रकार परिषद घेतली. या 7 पैकी 4 प्रस्तावांवर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. हे प्रस्ताव म्हणजे जनतेच्या पैशांची लूट आहे असा थेट आरोप त्यांनी केला. आदित्य ठाकरेंचा हा संताप फक्त कॅमेरापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याचे थेट पडसाद सरकारच्या आत उमटले. पण खरी राजकीय खळबळ उडाली ती पडद्यामागे. मातोश्रीच्या अत्यंत निकटवर्तीय उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि राजकारणातील बॅकडोर डिप्लोमसीचे मास्टर माइंड मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी असा दावा केला की मातोश्रीवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला गेला, तोही मध्यरात्री. या फोन कॉलमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे दोन्ही बाजूंनी गुलदस्त्यात ठेवलं असलं तरी त्यानंतरचे परिणाम खूप मोठे आहेत. कारण या फोन कॉल नंतर एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळू शकली नाही. जे प्रस्ताव शिंदे गटातील काही महत्वाच्या नेत्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात होते ते तिथेच रोखले गेले. ही गोष्ट शिवसेना शिंदे गटाच्या चांगली जिवारी लागली आहे. शिंदे गटातील आमदारांमध्ये आता कुजबूज सुरू झाली आहे की जर आपण सत्तेत आहोत, आपला मुख्यमंत्री आहे, तरीही मातोश्रीच्या एका फोनवर आपले प्रस्ताव कसे काय रोखले जाऊ शकतात. फडणवीस आणि मातोश्री यांच्यातील या संवादाने महायुतीत एक मोठा अविश्वासाचा खड्डा निर्माण झाला आहे. भाजप आपल्याला डावलून थेट मातोश्रीशी संधान बांधत नाही ना, ही भीती आता शिंदे गटाला सतावू लागली आहे. हा अविश्वास फक्त प्रस्तावांपुरता मर्यादित राहिलेला नाही, त्याचे थेट परिणाम आगामी विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपावर दिसत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या अचानक वाढल्या आहेत. एका राज्याचा उपमुख्यमंत्री वारंवार दिल्लीला का जातोय याचे उत्तर जागा वाटपाच्या गणितात दडलेले आहे. कॅमेऱ्यासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय आत्मविश्वासाने सांगत आहेत की महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, सर्व काही सन्मानाने होईल. आम्ही एकमताने 17 जागा लढू आणि सर्वच्या सर्व जागा आम्हीच जिंकू. महाविकास आघाडीला यात काहीही मिळणार नाही. पण ही फक्त वरवरची मलमपट्टी आहे. सत्य हे आहे की नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या 3 महत्वाच्या जागांवरील महायुतीतील घटक पक्षांचा दावा अजूनही सुटलेला नाही. भाजपने या जागांवर आपला हक्क सांगितल्यामुळे शिंदेची कोंडी झाली आहे. स्थानिक पातळीवर हा तिढा सुटत नसल्यामुळेच एकनाथ शिंदे यांना वारंवार दिल्लीचे उंबरे झिजवावे लागत आहेत. अमित शहांची मनधरणी करावी लागत आहे. वरवर सर्व शांत दिसत असलं तरी आतून जागा वाटपाची प्रचंड धुसफूस सुरू आहे आणि यातूनच महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. भाजपच्या या दबावाला एकनाथ शिंदे केवळ मुखदर्शक बनून पाहत नाहीत, ते एक मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांनी आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे. ते स्वतःची स्वतंत्र राजकीय ताकद वाढवण्यावर भर देत आहेत. याचं सर्वात ताजं आणि मोठं उदाहरण म्हणजे बच्चू कडू. प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू जे महायुतीवर नाराज होते त्यांना शिंदे गटाने पुन्हा एकदा आपल्या गळाला लावले आहे, आपल्या जवळ ओढून घेतले आहे. बच्चू कडू यांची विदर्भात आणि राज्यभरात शेतकरी आणि दिव्यांगांमध्ये मोठी ताकद आहे. या बच्चू कडूंनाच एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ओढले आहे. पण हे सर्व का चालले, तर हे सर्व चालले 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी. 2029 पर्यंत स्वतःला महाराष्ट्रातला सर्वात प्रबळ प्रादेशिक पक्ष बनवण्याची एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षा आहे. भविष्यात भाजपला आपल्या अटींवर वाकवता यावं आणि वाटाघाटीमध्ये स्वतःचे पारडे जड राहावे यासाठी शिंदे गटाने इतर लहान पक्षांना सोबत घेत स्वतःची फळी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. आता बघूया महायुतीचे भविष्य काय असेल आणि भाजपचे चेकमेट तंत्र काय आहे.
शिंदे सेनेची ही वाढणारी ताकद पुढे महायुतीवर काय परिणाम करू शकते आणि भाजप त्याला कसं तोंड देईल हे पाहूया. इतिहास सांगतो की भाजपला महाराष्ट्रात कधीही स्वतःहून मोठा झालेला किंवा स्वतःच्या बरोबरीने येणारा प्रादेशिक पक्ष शिवसेना भाजप युती तुटण्याचे मूळ कारणही हेच होते. आता शिंदे गट ज्या वेगाने स्वतःचे पंख विस्तारत आहे ते भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. म्हणूनच शिंदेच्या या वाढत्या महत्वाकांक्षेला लगाम घालण्यासाठी भाजपने मातोश्रीचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे अशी चर्चा आहे. मातोश्री आणि देवेंद्र फडणवीस यांचा संवाद हा याच दबावाच्या रणनीतीचा भाग असू शकतो. भाजप शिंदे गटाला यातून असा संदेश देऊ पाहत आहे का की जर तुम्ही जागांसाठी जास्त अटी घातल्यात आणि डोईजड झालात तर आमच्याकडे मातोश्रीचा पर्यायही खुला आहे. एकीकडे शिंदेना सत्तेत ठेवायचं आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात मातोश्री सोबत जवळीक वाढून त्यांना कायम दडपणाखाली ठेवायचं असा हा भाजपचा दुहेरी डाव असण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या प्रचंड वेगाने शह काट शहचा खेळ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी, मातोश्री आणि फडणवीसांची वाढती जवळीक, सुधार समितीचे अडकलेले प्रस्ताव आणि बच्चू कडू सारख्या नेत्यांची शिंदे गटामध्ये एंट्री, या सर्व घडामोडी आगामी निवडणुकांमध्ये मोठा भूकंप घडवून आणू शकतात. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस आणि मातोश्री खरोखरच पुन्हा एकत्र येऊन नवीन सत्ता समीकरण बनवतील का की एकनाथ शिंदे भाजपलाच भारी पडतील? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.